उन्हाच्या तीव्रतेपासून क्रॉप कव्हर लावून केळीची रोपे वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। करमाळा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानं याचा परिणाम केळी पिकावर होत असून उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक संकट निर्माण झालं असून नवीन लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांची केळीची रोपं जळू लागली आहेत। काही शेतकऱ्यांचा क्रॉप कव्हर व तागाची लागवड करून रोपे वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। करमाळा तालुक्यात केळीच्या पिकाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होते आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असली तरी यावेळी लागवड केलेल्या केळीला दर चांगलाच मिळत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचा या महिन्यात लागवड करण्यावर भर असतो। परंतु सध्या जिल्ह्यातील तापमान 42 ते 43 अंशापर्यंत जात असल्यानं या उन्हाच्या तीव्रतेने नवीन लागवड केलेल्या केळीची रोपं जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जळलेल्या रोपाच्या ठिकाणी दुसरे नवीन रोप लावण्याची वेळ येते। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी लागवड केलेल्या केळीच्या रोपांच्या बाजूने व्ही आकारामध्ये लाकडी कामटीचा वापर करत पातळ पांढऱ्या कापडाचा संरक्षण म्हणून वापर केला जात असून यामुळे या रोपांना उन्हाची तीव्रता कमी होत असून रोपे जळण्याचे प्रमाण कमी होत आहे। याबरोबरच काही शेतकरी केळीबरोबरच रोपाच्या भोवती अल्प प्रमाणात तागाची लागवड करतात। याचाही फायदा उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना होत असल्यानं या प्रयोगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय।